की साईनाथ महाराज की महालक्ष्मी माते की अंबादेवी माते की गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की पार्ले स्पोर्ट्स क्लबचा उंचावर गेल्यानंतर असं वाटत नाही बापरे आपण किती उंचावर चढलोय, हे मनात नाही ठेवायचं, आपल्याला थर लावायचे ते मनात. अरे वा. पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक यंदा किती थर लावणार आहे? 7 थर. तळागाळातले गोविंद आता या स्पर्धेमार्फत किंवा स्पेन टूर मार्फत त्यांना एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळतो आणि गोविंदाला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो, याचा मला भरपूर आनंद आहे. कुठून आलात तुम्ही? मी नवी मुंबईवरून आली आहे. नवी मुंबईवरून. यंदा काय करायचंय? 7 थर लावायचे आहेत आपल्याला. मी पार्ले स्पोर्ट्स महिला दहीहंडी पथकाला मानाचा मुजरा. आणि यंदा किती थर लावणार? 7 थर. नमस्कार मंडळी. दहीहंडी हा साहसी खेळ आता पुरुषांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर महिलाही त्यात अग्रेसर आहेत. आणि अशाच एका महिला दहीहंडी पथकाला आज आपण भेट देणार आहोत. विलेपार्ले पूर्व येथील पार्ले स्पोर्ट्स क्लब या ज्यांनी ऑलरेडी आपल्या नावावरती अनेक विक्रमी नोंदी केलेल्या आहेत, अशा पथकाला आज आपण भेट देणार आहोत. आणि त्यांच्या प्रशिक्षक आणि संचालक सौ गीताताई जगडे, त्याचप्रमाणे पथकातील काही मुलींशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचे सरावही सुरू झालेले आहेत, तर आज आपल्याला सरावही या व्हिडिओद्वारे बघायला मिळणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाच्या या 2 चिमुरड्या आपल्याला इथे दिसत आहेत. त्या चिमुरड्या असल्या तरी पण त्यांचं कर्तृत्व एकदम शिखरावर आहे. तुम्ही दोघींची नावं सांगा. तुझं नाव काय आणि तुझं? अच्छा. आणि तू कितवीच आहे स्वरा? दुसरीमध्ये. आणि तू? चौथी. आणि तुम्हाला दहीहंडीसाठी काय यावंसं वाटलं? कारण की जेव्हा मी टीव्हीवरती बघायची की ही लोक अशी चढतात, मग मला पण अशी हॅबिट व्हायची, म्हणून माझ्या आत्तूने मला इकडे घेऊन आले. आणि ही गीता आत्तू आणि माझी आत्तू लहानपणीपासून एकदम फ्रेंडशिप सारख्या होत्या. अच्छा. त्याच्यामुळे तुला इंटरेस्ट निर्माण झाला. अरे वा. पण आता मला एक सांगा, तुम्ही सगळ्या वरच्या थराला असता, बरोबर आहे ना? तुम्हाला भीती वाटत नाही? नाही, कारण की सपोर्टला खूप असतात. सपोर्टला नाही तर कमी भीतीच असतात. अच्छा. तरी सपोर्टला असला तरी उंचावर गेल्यानंतर असं वाटत नाही बापरे आपण किती उंचावर चढलोय, हे मनात नाही ठेवायचं, आपल्याला थर लावायचे ते मनात. अरे वा. म्हणजे या लहानग्या मुलीने आज एक मोठी गोष्ट आपल्याला सांगितली की उंचावरती आहोत हे मनात नाही ठरवायचं, थर लावायचंय हे मनात ठेवायचंय. बरोबर आहे ना? आणि आता तुम्ही कोणत्या कितव्या थरावरती चढता? बापरे. एक 6वा आणि एक 7वा. शाळेचा अभ्यास आणि प्रॅक्टिस कशी ऍडजस्ट करता? मी 1 तास अभ्यास करते आणि 2 तास प्रॅक्टिस करते. अच्छा. 2 तास प्रॅक्टिसला येते. थोड्या वेळ खेळते, त्याच्यानंतर अभ्यासाला बसते, प्रॅक्टिस. आणि शाळेमध्ये पण तुमचं कौतुक होत असेल ना? हो ना? हा. ब्रेव्ह गर्ल्स, चीअर अप. हा. आणि नक्की यावेळेला पार्ले स्पोर्ट्स क्लब किती थर लावणार आहे? 7 थर. माझं नाव मुद्रा विनोद झगडे. मुद्रा विनोद झगडे. गीताताईंची मुलगी आहे ही मुद्रा, आणि तीही या महिला दहीहंडी पथकामध्ये आहे.
सो मुद्रा, कशी सुरुवात झाली, म्हणजे तुला कसं काय इंटरेस्ट याच्यामध्ये आला? मला इंटरेस्ट म्हणजे मी तर जन्मापासून खेळते आहे, कारण की माझी आईच आहे. सो मी इन्स्पिरेशन घेतलं आहे की कसं चढायचं, कसं एका दुसऱ्याला हेल्प करायचं. अरे वा. आणि कोणत्या स्टँडर्डमध्ये असतो आता? आता मी 8वीत आहे. 8वीत. आणि मग शाळा आणि प्रॅक्टिस कसं काय तू ॲडजस्ट करतेस? ऑफकोर्स माझं हे खूप आवडतं गोष्ट आहे, सो मला बॅलन्स करायलाच लागतं. आणि ऑफकोर्स दहीहंडीसाठी बॅलन्स हा हां. खूप जरुरी असतो. सो तू शाळा आणि दहीहंडी ह्यामध्ये पण उत्तम बॅलन्स करतच असशील. कारण की अभ्यास तर करायचाच आहे, बट हे खूप वर्ष झाली ते मी करतच राहते. अरे वा. आणि दहीहंडी उत्सवाला हजर राहा, कारण पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक यंदा किती थर लावणार आहे? 7 थर. तर विलेपार्ले पूर्व येथील हे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक नुकतंच जाऊन आला आहे स्पेनला. आणि या ताईंचा आपण अनुभव विचारूया. कसं वाटलं तुम्हाला स्पेनला जाऊन? नमस्कार. प्रथम तर मी दिलीप मुळीक, पार्ले स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू. यावर्षी म्हणजे जसं की आपण म्हणतो की सुरुवातीला थर हे आपण मातीत रचायचो. आपली बरोबर. गोविंदाची सुरुवातच ही माती, मूळ आपली जमीन. पण या जमिनीतूनच आपल्याला जो MRDJ किंवा जे आपल्या पाठीशी खंबीर उभे असतात त्या लोकांनी जी साथ घेऊन प्रयत्न करून सर्वसाधारण गोविंदाला स्पेनपर्यंत जाऊन म्हणजे पोचवलं. आणि तिथे इतर गोविंदा म्हणजे तिकडचे गोविंदा स्पर्धा ज्या असतात, म्हणजे कॉन्कूर्स फेस्टिवल वगैरे असतं, तिकडच्या स्पर्धेमध्ये आपल्या इंडिया टीमनी पार्टिसिपेट करून जे आपलं वर्चस्व जे स्थापन केलेलं आहे ना, ते तिकडच्या लोकांनाही प्राऊड फील एकदम झालं की अरे वा. इंडियातली टीम येऊन आमच्याच पद्धतीने थर लावून किंवा त्यांच्या पद्धतीचे थर म्हणजे आपल्या पद्धतीचे थर त्यांना शिकवून जे मिळून मिसळून आम्ही तिकडे जे थर लावलेले आहेत त्याच्यातले गोविंद आता या स्पर्धेमार्फत किंवा स्पेन टूर मार्फत त्यांना एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळतो आणि गोविंदाला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो, याचा मला भरपूर आनंद आहे. कारण की आता गोविंदा शून्यातून होतं ते आपली वेगळी पातळी निर्माण करतोय, या गोष्टीचे मला भरपूर नक्कीच. ताई, तुमचं नाव काय? प्राप्ती विनोद पाटील. दहीहंडी, मला तुम्ही एका वाक्यात सांगा, दहीहंडी काय आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी खूप जीव आहे, कारण की मी केलं ना, म्हणजे इकडे तुम्हाला प्रेम निर्माण झालंय दहीहंडी बद्दल. वा वा, मस्तच. आणि काही जणी आहेत ज्या विलेपार्लेच्या बाहेरूनही येत आहेत आणि आता वाजलेत किती बघाल तर 11 वाजायला आलेत आणि तरी प्रॅक्टिस चालू आहे. कुठून आलात तुम्ही? मी नवी मुंबईवरून आली आहे. नवी मुंबईवरून. माझा रोजचा हा ट्रेनचा प्रवास असतो. इकडे येऊन असं आम्हाला म्हणजे फॅमिली पूर्ण असं फॅमिलीसारखं वाटतं, आनंद वाटतो इथे. असं वाटतं कधी आमचे 7 थर लावतात, कधी असे उतरतो आणि कधी चढतो असं वाटतं आम्हाला. आणि घरी जाईपर्यंत आम्हाला 1 वाजतो. तुम्ही कुठून आला? सायनवर. सायनवरनं. अच्छा, ही रोजचं तुमचं, तुम्ही सायनवर. सायनवर. बऱ्याच जणी आलेल्या आहेत प्रॅक्टिससाठी. काही जणी इथून आहेत, काही विलेपार्लेच्या बाहेरून आलेल्या आहेत. पण त्यांचा उत्साह हाच आहे का यंदा काय करायचंय? 7 थर लावायचे आहेत आपल्याला. चला, थँक्यू. मायबोली ब्लॉग्स तर्फे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथकाचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग वरती. आज आपण बघतोय रणरागिणी, आणि ही संकल्पना ज्यांच्या मनातून म्हणा किंवा डोक्यातून जी जन्माला आली त्या गीताताई झगडे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार ताई. कशी काही संकल्पना आली? ताई, बेसिकली मी स्वतः एक कबड्डी राष्ट्रीय खेळाडू आहे. 2002 पासून आम्ही म्हणजे खेळते मी अगोदरपासून, पण पार्ले स्पोर्ट्स क्लब आम्ही स्थापन 2000 साली केला. आणि आम्ही म्हणजे असं दहीहंडीच्या दिवशी असे आमचा ग्रुप करून आम्ही दहीहंडी बघायला जायचो. हनुमान रोडला आम्ही दहीहंडी मुलांच्या बघायचो आणि मुलांच्या बघून अरे वा 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 चढले आणि टाळ्या वाजवायचो.